हाय फ्रेंड्स, तर आज आम्ही गेलो होतो दत्त मंदिरात. मंदिरात जाण्यापूर्वी अगोदर आम्ही बाहेरचा व्ह्यू कॅप्चर केला. नंतर निघालो आतमध्ये. शर्विल पळतच निघाला होता. त्याला मी सांगत होते घसरशील, कारण तिथे झाडांना पाणी द्यायचं काम चालू होतं. मंदिराच्या आवारात खूप छान वाटत होतं. एकदम फ्रेश मस्त वातावरण होतं. आम्ही आलो सर्वात प्रथम दर्शन घेण्यासाठी. इथे ही विहीर आहे, पूर्ण झाकून घेतलेली आहे. नंतर आम्ही मंदिरात निघालो. पहा मंदिर किती सुंदर आहे. गणपती बसवलेला आहे मंदिरात. दत्त महाराजांचं दर्शन घेऊन आम्ही निघालो प्रदक्षिणा घेण्यासाठी. शर्विलला इथे मी प्रसाद चारला आणि प्रदक्षिणा घालायसाठी निघालो. शरू नुसता पळत होता, अजिबात शांत चालत नव्हता. या प्रकारे आमची प्रदक्षिणा पूर्ण झाली. पुन्हा एकदा दर्शन घेतलं आणि निघालोत आम्ही बाहेर. हे होतं महादेवाचं मंदिर. तिथे त्या काकांची पूजा चालली होती, त्याच्यामुळे व्हिडिओ घेतला नाही. शरूला गार्डनला जायचं होतं समोर. तिथे एक घसरगुंडी होती छोटीशी, त्याच्यावरती खेळण्यासाठी. नंतर तो इकडे तिकडे पळत होता. तिथे झाडांना पाणी दिल्यामुळे सर्व ओलसर होतं, सगळीकडे ओलावा होता. त्यानंतर आम्ही तिथून रिटर्न गेलो पुन्हा त्या घसरगुंडीवरती. हे औदुंबराचं झाड वगैरे खूप मोठं आहे. तो इथे छान रमला होता. निसर्गाच्या सानिध्यात खूपच छान वाटत होता. त्याचे केस खूप पातळ होते, त्याच्यामुळे आम्ही कट केलं, म्हणजे टक्कल केलेला होता. त्यानंतर आम्ही इथे झोपाळ्यावरती बसलो. त्याला इथे वरती बसता येत नव्हतं, मी बसवलं त्याला वरती. तो छान मग झोका खेळू लागला. त्याला तिथे बसून मी पुन्हा एकदा मंदिराचा पूर्ण व्हिडिओ घेतला. जाऊन तिथे दर्शन घेतलं. कसं वाटलं दत्त मंदिर ते नक्की कॉमेंट करून सांगा. वेळात वेळ काढून आमचा व्हिडिओ पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद. अशाच नवनवीन व्हिडिओज पाहण्यासाठी आमच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. चॅनल नवीन असल्यामुळे तुमच्या सपोर्टची सर्वात जास्त गरज आहे. असं सपोर्ट करत राहा.
Thank you for watching this video. Keep supporting